कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आनंदी, तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही जर का मला सांगितलं नाहीत मला कसं कळणार बरं? सांगा बरं। कम ऑन आनंदी, यू आर अ बिग गर्ल नाउ। मार उडी आणि घे चॉकलेट। घे हे बघ, तुला चॉकलेट मिळणार, पण आता ते रवी काकाच्या हातातून घ्यायचंय तुला। मार मार उडी मार। कम ऑन आनंदी, यू आर ग्रोन अप गर्ल नाउ। काय सांगते आजी? मार उडी आणि घे चॉकलेट। ट्राय इट। आनंदी, मार उडी। कम ऑन, वी डोंट हैव फुल डे। मार उडी, मार उडी। भावना आई, तुम्हाला माहितीये का, एकदा ना एक मुलगी रुसली होती। हा, आणि त्या रुसलेल्या मुलीसाठी तिच्या वीणा मामीने काय बनवलं असेल बरं? गोड गोड केळाचं शिकरण। पण वीणा मामी, हे केळाचं शिकरण आजीला खूप आवडतं बरं। मला देशील का? सगळा चट्टामट्टा करून टाकते मी त्याचा। आजी दिलं असतं ग मी तुला, पण मी तुझ्यासाठी आणलंच नाहीये ना। मग कोणासाठी आणलंस? मी ते शिकरण एका रुसलेल्या मुलीसाठी आणलंय, आणि ती मुलगी कोण आहे माहितीये का? कोण? आनंदी। चला खाऊन टाका पटकन। आणि आमच्या आनंदी शिकरण सगळं खाणार आहेत बर का? एखाद्या वेळी शिकरण खाल्लं की सर्दी नाही होत, हो ना? बरोबर, मग नाही होत सर्दी। चला खाऊन टाका। नको। अरे बर, शिकरण नको तर नको, माझ्याकडे एक डब्बा आहे। हा बघ, हा बघ, हा बघ, याच्यात काय आहे माहितीये का? बघायचे? काजू, बदाम, पिस्ता पण आहे। तू खाणार आहेस? मला काहीच नको। अरे बापरे, आता काय करायचं? ही मुलगी तर रुसली। एक मुलगी रुसली, झाडावर जाऊन बसली। ए रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू। कोण रुसलाय? अय्या, कोण रुसलाय? गुंड्या? काय गुंड्या, रुसलायस तू? हे घे फुगेट। क्या सिद्धू काका, कसं ग माझं गोड बा? काय झालं तुला? रुसली आहेस? ए टिंग्या, ए पिंग्या, आमच्या रुसूबाईचा रुसवा घालवायला आलाय सिद्धू काका। तुला माहितीये मी अजून काय आणलंय तुझ्यासाठी? आंबट गोड चमचमीत भेळ। घे। ए चिकड्या, ए बबडू, ए गुंडू गुंडू गुंडू। अय रुसूबाई कशाला झाली असतो? हा, इकडे इकडे या। तुला माहिती, मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा तुझी सिंचना मामी पण अशीच रुसून बसायची। तेव्हा मी काय करायचं माहितीये का? देख नाही काय, देख नाही काय? हसली ग बाई, हसली। एक मुलगी हसली आणि फसली। दमले बाई मी रुसूबाईसाठी नाचून नाचून। हो ना? हो, आमची आनंदी पण दमली आहे। हो, तेव्हा आता पटकन शिकरण खाऊन घ्यायचं, हो ना? चला बसा बसा। हा, हळू हळू हळू, सावकाश।
बस चला पटकन खाऊन घेऊया आता. मॅडम तुम्ही खुश आहात ना? हो. 2 मिनिटं बाहेर येता? आवडलं? मग पटकन. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? मी तुम्हाला फोन केला आणि त्या क्षणी तुम्ही इकडे आलात. म्हणजे तुमच्यामुळे आनंदी आधीसारख्या हसल्या. मला माहिती आहे लहान मुलं कधीतरी रुसतात, कंटाळतात, पण माझ्यासाठी आनंदींचं हसू हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला फोन करून लगेच इकडे बोलवून घेतलं. हो नाही म्हणजे यासाठी थँक्यू वगैरे काय बोलायची गरज नव्हती. म्हणजे नाही म्हणजे याआधी मी तुमच्याशी खूप चुकीचं वागली आहे. बरेचदा तुम्हाला नको नको ते बोलली आहे, पण तुम्ही त्या कुठल्याही गोष्टीचा राग मनात न धरता आज माझ्या मदतीला धावून आला. तो त्यासाठी थँक्यू. नाही मी बोललो ना तुम्हाला थँक्यू बोलायची गरज नव्हती. माझाही आनंदीवर जीव आहे, म्हणूनच तर मी त्वरित तात्काळ ताबडतोब धावून आलो ना. त्या खुश होणं माझ्यासाठी पण इतकंच महत्वाचं आहे. तुम्हाला मी खूप स्वार्थी वाटत असेल ना? म्हणजे मी कायम तुमच्याशी चुकीचं वागले आणि आज मला गरज होती तर मी तुम्हाला लगेच बोलवून घेतलं. नाही नाही मॅडम, असं काही नाही आहे. मी असा विचार अजिबात नाही करत तुमच्याबद्दल. नाही, तो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुम्हाला एक खरं सांगू का? मी सतत आनंदींबरोबर असते, सतत त्यांचाच विचार करत असते, पण कधी कधी ना त्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांना आता काय वाटतंय ते मला नाही कळत. आज सुद्धा बघा ना, आनंदींना तुम्ही हसवू शकलात, मी नाही. माझ्या मनात काय आहे तुम्हाला कुठे कळतंय भावना मॅडम? माझ्या मनातलं तुम्हाला लवकरात लवकर कळावं एवढीच माझी इच्छा आहे. काय झालं? कसला विचार करताय? काही नाही काय. मी निघू का? नाही नाही, चहा करू? नाही नाही नको, आज मला जरा उशीर होता. मी निघतो आज. हं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.